आज आपण बघणार आहोत शेवयांपासून होणारा झटपट असा उपमा। चला तर मग लगेच सुरुवात करूया। एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्या शेवया चांगल्या परतून घ्यायच्यात। शेवया आपण अशा परतून घेतल्यामुळे त्या चिकट होत नाहीत। नंतर तेलामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे, मटार घालून घ्यायचं आहे, शेंगदाणे घालायचे आहेत, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, हळद घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मिरच्यांचे 2 तुकडे घालायचे, टोमॅटो घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा चांगलं शिजवून झाल्यावर त्यामध्ये कांदा घालायचा। या उपीटाला तुम्हाला जर मॅगीसारखी टेस्ट आणायची असेल, यामध्ये थोडासा मॅगी मसाला घालायचा। त्यानंतर आपण या परतून घेतलेल्या शेवया आहेत, ह्या पुन्हा एकदा आपण त्यामध्ये शिजवायसाठी घालायच्या आहेत। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ घालायचं आणि थोडीशी वरून साखर घालायची आणि पुन्हा एकदा हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघा, आपला शेवयाचा मस्त असा उपमा तयार झालेला आहे। हा अगदी छान झालेला आहे, मोकळा झालेला आहे, चिकट जरासुद्धा झालेला नाही। तुम्ही या जर टिप्स फॉलो करून जर हा उपमा केला तर खूप सुंदर लागेल। वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि घरातल्या सर्व मंडळींना खायला द्यायचं आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लगेच फॉलो करा आणि उपमा करून बघा।